जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाचा लाभ केवळ ठाणेकरांनीच नाही तर आसपासच्या भागातील नागरिकांनीही घेतलाय। अन्यायग्रस्त, वंचित आणि दुर्लक्षित नागरिकांच्या सुमारे 70% समस्या सोडवण्यात यश आल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे। खोपट येथील भाजपच्या कार्यालयात 100वा जनसेवकाचा जनसंवाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। शतकी उपक्रमानिमित्त उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांचं औक्षण केले। फुले उधळून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। यावेळी केक कापून शतकोत्सव साजरा करण्यात आलाय। यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी भाजपची जनता दरबारची संकल्पना जुनी आहे। आता जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्यात येत आहेत। अडल्या-नडल्या, गरजू, अन्यायग्रस्त, वंचित आणि दुर्लक्षित नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या उपक्रमास केवळ ठाणे शहरच नव्हे तर आसपासच्या शहरातूनही नागरिक तक्रारी घेऊन येत आहेत। आमदार निरंजन डावखरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि अन्य सहकार्य लाभत असल्याचं केळकर यांनी सांगितले। याचा आमचा हा 100वा उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून अडल्या नडल्यांना न्याय देणं, जो वंचित आहे, जो दुर्लक्षित आहे, जो अन्यायग्रस्त आहे, या सगळ्या लोकांना या माध्यमातून न्याय देण्यासाठी म्हणूनच हा जनसेवकाचा जनसंवाद आहे। आणि हक्काने अनेक गरजू, गरीब लोक किंवा वंचित की ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे कोणाकडे बघत नाही, परंतु त्यांची विषय जो आहे तो न्याय्य आहे, तो सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। आणि मला अतिशय समाधान आहे की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेल्यांचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लागलेले आहेत। आज या कामासाठी माझे सहकारी आमदार निरंजन डावखरे देखील या ठिकाणी येतात। म्हणजे सर्व कार्यकर्ते, सहकारी, नगरसेवक देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सहकार्य करत असतात। अनेक विषय जे आहेत ते त्यांच्या माध्यमातून देखील येत असतात। हा खऱ्या अर्थाने सामान्यातल्या सामान्य माणसाला हक्काचं व्यासपीठ हेच या जनसंवादाचा कार्यक्रमाचा हेतू आहे। कुठल्याही भागातला सामान्यातला सामान्य माणूस थेट इथे येऊ शकतो, त्याला कोणीही अडवणार नाही आणि त्याचा प्रश्न जो आहे तो मांडू शकतो। अशा प्रकारची रचना या उपक्रमाच्या माध्यमातून केलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील हा उपक्रम यशस्वीरित्या आम्ही निश्चितपणे चालवत राहू। शेवटी आमचं काम पण आहे, कर्तव्य पण आहे आणि या भावनेने शेकडो हजारो लोकांना न्याय देणं आणि त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या सोडवणं हा आमचा हेतू आहे। साहेब, राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये हा उपक्रम जाऊन पोहोचलेला आहे आणि नागरिकांना दिलासा देण्याचं काम या उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे। शेवटी निवेदन नुसतं घेऊन चालत नाही तर त्याच्या पाठीशी उभं पण राहायला लागतं आणि त्याच्यामुळे सातत्याने एकेमागून एक चालू असल्यामुळे जर एक सोमवारी नाही सुटला तर शुक्रवारी देखील तो प्रश्न जो आहे तो समोर येतो आणि त्याच्यामुळे सरकारी कार्यालय असेल किंवा कुठल्याही तहसील ऑफिसपासून ते कमिशनरचं ऑफिसपर्यंत अनेक प्रश्न जे आहेत ते त्याच्या माध्यमातून आम्ही सोडवतो। त्यामुळे हक्काने लोक येतात। आतापर्यंत किती अशी समस्या आपण उकल झाली त्याची? आता त्याची मोजणी तर काही केली नाहीये, फक्त मांडणी केलेली आहे। आता त्याची मोजणी आणि त्याचा अहवाल देखील आम्ही लवकरच प्रसिद्ध करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला अनेक समस्या सुटल्याला बघायला मिळतात। काय प्रामुख्याने समस्या ज्या लक्षात राहण्यासारख्या सामूहिक समस्या आहेत। आता आमच्या महापालिका क्षेत्रामधल्या निरनिराळ्या विभागामधले जे कामगार आहेत, सफाई कामगार असतील, त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये काम करणारे आरोग्य सेवक असतील किंवा अधिकारी असतील, डॉक्टर असतील, अनेक प्रकारची जी घटक आहेत ज्यांना आपण बघितलं असेल की जागोजागी जे आहे ते त्यांना हक्काचं जे मिळालं पाहिजे ते मिळत नाही आणि ही फार मोठी समस्या जी आहे आणि याच्यातले जवळजवळ 60-70% समस्या सोडवण्यामध्ये देखील आम्हाला यश मिळालं। किंवा फसवणुकीचे जे विषय चाललेले आहेत, विकासक हे रहिवाशांना योग्य तो न्याय देत नाही आणि त्याच्यामुळे देखील समूहाच्या समूह जवळजवळ 4000 लोक ज्याचे बळी पडलेले आहेत की विकासकांनी बेईमानी केली आणि त्यांना न्याय दिलेला किंवा SRAचे सामूहिक प्रश्न आहेत त्याचे देखील लोक येऊन या ठिकाणाहून जे प्रश्न आम्ही सोडवलेले आहेत। अशी विविध शैक्षणिक असतील, सामाजिक असतील
किंवा काही क्षेत्राची असते. आता परवाच बघा, वन विभागाने गेट लावून टाकलं आणि तिथल्या हजारो लोकांचा रस्ताच बंद झाला आणि रस्ता बंद झाल्यामुळे त्यांचं दैनंदिन सगळंच बंद झालं होतं. तर आम्हाला त्यांची ही जी काही गरज आणि जी आवश्यकता लक्षात येतात, वनमंत्र्यांशी आम्ही माझं बोलणं झालं, अधिकाऱ्यांशीही बोलणं झालं आणि अक्षरशः 48 तासामध्ये त्या ठिकाणी आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन ते गेट उघडलं आणि त्या लोकांचा रस्ता जो आहे तो मोकळा झाला. अशा काही तात्कालिक गोष्टी ज्या आहेत त्या देखील आपण या माध्यमातून सोडू शकतो, पण कुठेतरी व्यासपीठ पाहिजे आणि ते हे व्यासपीठ जे आहे ते निश्चितपणे पुढच्या काळामध्ये देखील सामान्य लोकांना उपलब्ध आहे.